हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण मसाला पाव करणार आहोत। त्यासाठी कांदे चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो, वाटाणे सोलून घेतलेले आहेत, कोथिंबीर, लसूण, कोथिंबीर थोडीशी वाटून घेतली आहे, लाल तिखट, हळदी पावडर, पाव घेतलेत, मसाल्याच्या पुड्या घेतलेल्या आहेत, सावजी, सुहाना, झरीकर, टच मसाला। आता आपण फोडणीसाठी तेल ठेवूत कढईमध्ये। हे पहा, आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आपण फोडणीला द्यायला चालू करू। आता थोडीशी मोहरी टाकलेली आहे, मोहरी मस्त तडतडत आहे। लसूण, कोथिंबीर वाटून घेतलेली, कांदा टाकून घेऊ। वाटाणे टाकून घेऊ। हे पहा, वाटाणे पण झालेले आहेत। आपण लाल तिखट, हळदी पावडर, मसाले टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून घेऊ। मसाल्याचा खूप वास मस्त येत आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, आता हे टोमॅटो मस्त, टोमॅटोची हे भाजी आपण मसाला पाव तयार करण्यासाठी तयार करून घेऊ। झाकण ठेवून घेऊ त्याच्यावरती। हे पहा, आपली भाजी तयार आहे, मसाला पावाची भाजी तयार आहे। आता आपण हे भाजी काढून घेऊ। हे पहा, आपण पावाली भाजी लावलेली आहे। जसं वडापावच्या पावाला कड देतो तसा कड देऊन पाव भरलेले, भाजी भरून घेतलेली आहे पावामध्ये। हे पहा, त्याच कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊ मसाल्याच्याच, कारण ही मसाला पावच आहे म्हणून तीच कढई घेतलेली आहे। थोडीशी त्याच्यामध्ये भाजी पण टाकलेली आहे। पहा, त्याच्यामध्ये भाजी पण टाकलेली आहे, आपण तूप टाकले मस्त। आता हे पाव आपण मसाला पाव तयार करून घेऊ। हे पहा, एकीकडची बाजू मस्त तयार झालेली आहे। दुसरीकडची बी बाजू तयार करून घेऊ।
हे पहा आपला मसाला पाव तयार आहे. आता आपण हे काढून घेऊ. हे पहा आपला मसाला पाव तयार आहे. व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, कुठून नाही, कोण्या गावातून, कोण्या शहरातून, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.